चाललंय घड्याळ उलट चालतंय ना ते आपलं ऐकत नाही. आपण घड्याला उलट बघूया. म्हणजे कसं असं बघा नाही जे आलं अशी तर- उलट्या हाताची तेल नाहीये. तरी पण ते उलटच चालतंय ना सर. हा? मी सांगतो सर. कसं हा सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो. हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. हा, बोल, हा. म्हणजे काय करावं लागेल. उलट चालतंय ना हे. समजा सर आता हे हा 12चा एक काटा आहे बरोबर. हा एक 12वर काटा आहे. हा. ठीक आहे. आता हे उलट चालतं ना तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा. म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय. इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय. हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत. ठीक आहे. पण समजा 4:37 झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून. हा? मधली वेळ जर समजा अशी आली तर काय करायचं आपण? म्हणजे 4:37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना. पडगंजू खामोश. टिक वाजते डोक्यात धडधड वाजते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जुने संपते अंतर झटक्यात. टिक वाजते डोक्यात धडधड वाजते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात धडधड. पोलीस मला माफ करा पोलीस. मी खून नाही केला पोलीस मला माफ करा. नाही सर मी पोलीस नाहीये. तुम्ही पोलीस नाही ना. नाही. मग दरवाजा तर पोलिसांसारखाच बडवला. तर आपण मी चहा घेणार. चहा काय घेणार. टपरीवर आलायस चहा घ्यायला. कोण तू कोण. मी प्रसाद युनिक वॉच कंपनीकडून आलोय. तुम्हीच मला फोन करून बोलवलं होतं. आमची 3 घड्याळ तुम्ही ऑनलाईन सेल युनिक कंपनीत आलाय तुम्ही चहा घेणार म्हटलं ना. किती कप चहा घेणार. किती कप म्हणजे किती कप चहा घेणार तुम्ही. ओ माय गॉड. म्हणजे सर तुमच्याकडे बांबू टी आहे. बांबू टी नाही. आता हा बांबू तुझ्या टी वर बसणार आहे. सर ऐका ना सर. एक मिनिट. काय झालं. वाजले किती घड्याळात तुझ्या. नाही सर यायला थोडा उशीर झालात मला. त्याच्याबद्दल नाही. वाजले किती सांग. वाजले किती घड्याळात वाजले किती. सर वाजले किती हे कळायला तुम्ही मला कंपनीत नाही इथे त्यासाठी नाही बोलवलंय मी. तुझ्या घड्याळात किती वाजलेत. पावणे दोन. माझ्या घड्याळात काही भलतेच वाजले. म्हणजे माझ्या घड्याळात 10:15 वाजले. ओ कॉंग्रॅच्युलेशन सर. का रे? याचा अर्थ तुम्ही नेदरलँडला. म्हणजे नेदरलँड आपला म्हणजे 4 तास आहे ना सर. एक देईन ना. अरे तू विकलेलं मला घड्याळ ते उलट फिरतं उलट. हे बघ याचे काटे आहेत ना. हे बघ हे असे उलटे 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 फिरतात. हा कसं कळायचे मला वेळ याच्यामध्ये. हे उलट फिरतं. हा बघ असं कसं झालं हे. हे मी तुला विचारतोय. असं कसं झालंय. कसं बनवलंय हे घड्याळ. काळाच्या उलट चाललंय सर हे सगळं. सर हे म्हणजे सर काय आहे की अशी जी नॉर्मल घड्याळ असतात सरळ चालणारी ती सगळ्यांच्याच घरात असतात ना सर. हे उलट चालणारं घड्याळ फक्त तुमच्या घरात आहे सर. अच्छा. मग आता 2-2 रुपये तिकीट लावून ह्या घड्याळाचा शो लावू माझ्या घरात. बघा म्हणजे इथल्या परेडपेक्षा जास्त माझ्या पर्यटका शो. ह्या घड्याळात वेळ कशी बघायची मी सांग. मला सांगा हे घड्याळ तुम्ही कोणत्या भिंतीवर लावणार होतात. या भिंतीवर. ह्या भिंतीवर हे उलट दिसतंय. सर एक काम करूया ना आपण. काय सर मी माझ्याकडे आहे सोल्युशन. हे घड्याळ मग आपण ह्या भिंतीवर लावूया. चालेल. शॉलेट आयडिया आहे रे तुझी. शॉलेट आयडिया. तरी पण उलटच चालतंय ना सर. सर वन मोर आयडिया. इकडे मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट. घड्याळ उलट चालतंय ते आपलं ऐकत नाहीये. बरं सुचतंय ना. बोल माझा पारा चढला. घड्याळ उलट चालतंय ना ते आपलं ऐकत नाही. आपण घड्याला उलट बघूया. म्हणजे कसं. असं बघा नाही जे आलं अशी उलट्या हाताची तेल नाहीये. तरी पण ते उलटच चालतंय ना सर. मी सांगतो सर. कसं. सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो. हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल. उलट चालतंय ना हे. समजा सर आता हे
हा 12चा एक काटा आहे, बरोबर. हा एक 12वर काटा आहे. हा. ठीक आहे. आता उलट चालतं ना, तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा. म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय. इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय. हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत. ठीक आहे, पण समजा 4:37 झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून? हा? मधली वेळ जर समजा अशी आली तर काय करायचं आपण? म्हणजे 4:37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना. खामोश चटपटगंजू खामोश. अरे हा सगळा हिशेब करेपर्यंत 4:37चे 5 वाजून जातील ना. अरे मला सांग, मला वेळ कशी सांग. आय हॅव वन ऑप्शन सर. वेट सर, काय माहिती आहे, म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम होतो ना सर, पण म्हणजे हे तुम्ही जस्ट असं एक वॉल क्लॉक म्हणून लावून ठेवा ना सर, म्हणजे एक अँटिक पीस म्हणून लावून ठेवा. बाकीचे 2 घड्याळ घेतलेत ना, त्याच्यात वेळ बघा ना सर. दाखवतो ना त्याच्यात वेळ बघूया आपण. मग मी हे दुसरं घड्याळ उघडलं. हा. दुसरं घड्याळ उघडलं तर ह्याच्यामध्ये एकच काटा आहे. एकच काटा आहे याच्यामध्ये. हे एकदम वेगळं आहे. अरे वेगळं नाही, आगळं वेगळं. हे ह्याच्यात मला सांग, ह्याच्यात वेळ कशी बघा? सर मला काय वाटतं माहिती आहे घड्याकडे बघून, हे घड्याळ म्हणजे ना घड्याळातली सुरमई आहे. म्हणजे सुरमईला कसा एकच काटा असतो, ह्याला पण एकच काटा आहे. ह्या घड्याळात बघून तू मला वेळ सांगच आता. ह्याच्यात बघून वेळ सांगतो आता मला. हा नाहीतर सांगतो एक मिनिट सांगतो. सांग. मला काय म्हणायचं, सांग. आपण जरा पॉझिटिव्हली घेऊया ना हे. बोल, मी पॉझिटिव्हच आहे. सर असं कधी तुम्ही आणि बायको घरी एकटे असाल आणि जर तुमच्या दोघांचा मूड झाला की बाबा चला आता आपण घरातल्या घरात शर्यत लावूया दोघांमध्ये, तर मग स्टॉपवॉचची गरजच नाही ना सर. अरे पण घरातल्या घरात मी बायको सोबत शर्यत का लावू? का लावू शर्यत? वा रे वा, लोक इथे सोशल अवेअरनेससाठी मॅरेथॉन मध्ये पळतात, तुम्ही घरातल्या घरात शर्यत नाही लावू शकत? गौरव तुमच्या जिंदगानीवर. म्हणजे तुमच्या जिंदगानीवर. मॅरेथॉन मध्ये बोलवतात मला, पण मीच जरा ॲटिट्यूड दाखवतो आणि मी जात नाही. म्हणजे उगाचच. तू तुझ्या बायको सोबत घरातल्या घरात शर्यत लावतोस? नाही ना, वेळ मग लागला. मी का लावू आणि मग मी मुळात मी शर्यत पण लावणार नाही आणि हे घड्याळ पण लावणार नाही. मला सांग, ह्या सेकंद काट्यात एका सेकंद काट्यावरनं लोकांनी कसं घड्याळातली वेळ ओळखायची सांग ना मला. सर सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे डेमोज दाखवतो. आता लोकांचा विषय काढलात म्हणून तुम्हाला दाखवतो सर. मग काय करायचं, हे आता घड्याळ लावलाय आपण, ठीक आहे. मग आता असं लोकांना बोलवायचं, बाबा आमच्या घरी या. तर लोक येतील, मग त्यांना सांगायचं बाबा मला या सेकंड काट्याकडे बघून सांगा किती वाजल्यात. लोक तर टेन्शन, कसं करणार बा एका सेकंड, कसं करणार. मग तुम्ही काय करायचं, हळूच टाइम बघायचा आणि सांगायचं 3:20 वाजलेत. लोक आश्चर्यचकित, गाडीला कसं कळ. मग ते झालं तुझं. हे घड्याळ आहे ना, ते लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही घेतलंय मी. आणि आश्चर्यचकित होण्यासाठी माझा अभिनय पुरेसा आहे. ठीक आहे. सांग मला, ह्या एका काट्यावर कसं मी वेळ ओळखायची? सर तुम्ही ना म्हणजे ह्याच्यात पण ओळखू शकतो बाबा आपण वेळ. कसं? समजा आता तुमचा आवडता आकडा सांगा. माझा 9. तर बाबा समजा 9 वाजले बाबा, पण आता 9 वाजले आपण लक्षात ठेवतो 9 वाजले ना बाबा. मग आपण सेकंड काट्याकडे बघायचं. टिक 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 60 वेळा गेला की 9 वाजून 1 मिनिट. मग परत टिक 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 60 वेळा मोजल्यावर 2 मिनिटं. बघा जमतंय सर. मग परत टिक. अरे हेच काम करू, दुसरी कामं नाही आहेत मला. आई शपथ घेऊन सांगा, या शो व्यतिरिक्त काय काम आहे? तसं काय दुसऱ्या शोधात तू काय मला सांग, वेळ कशी बघायची ते सांग मला. सर तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय सर. म्हणजे तुम्ही ठीक आहे ना, होते ना चूक. म्हणजे तुम्हाला एक काटाला तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, तो काटा हालतोय तरी जिवंत आहे. तुम्हाला कळतंय की घड्याळ जिवंत आहे. ज्याच्याकडे 2 काटे गेले असतील मेलेले, त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल जरा विचार करा सर. नाही, हाच विचार केला म्हणून हे तिसरं घड्याळ उघडलं.
हे तिसरं घड्याळ उघडलं तर ह्याला 5 काटे आहेत. हा 5 काटे आहेत आणि सगळ्याच्या सगळे सारखेच आहेत. सांग ना. बघा सर 2 एक्स्ट्रा काटे आले तरी पैसे जास्त नाही घेतले अरे पण लोकांना काय सांगू, लोकांना वेळ कशी सांगू मी. ह्या घड्याळातले काटे वेगवेगळी वेळा दाखवतात रे. मग लोकांना काय सांगू 2 वाजून 8 वाजून 30 मिनिटं 45 मिनिटं झाली म्हणून काय सांगू मी. हा मला या सगळ्यांची तिन्ही घड्याळांची भरपाई पाहिजे. भरपाई पाहिजे. सांगतो ना सर सांगतो. ठीक आहे हे मला तिन्ही घड्याळ कंपनीत घेऊन जावी लागतील. अरे हे तिन्ही घड्याळ घेऊन गेलास तर मी भिंतीवर काय लावू. फाईन आमच्याकडे एक दुसरं घड्याळ होतं डिलिव्हरीसाठी ते मी तुम्हाला देतो. ते घड्याळ काढा इथे. ते घड्याळ काढा. अरे कसे बनवतात नाही घड्याळ मला कळत. तुम्हीच हां, ते झालं. कसे बनवतात हे सर हे दिलंय ते वापरा तुम्ही. मी तुम्हाला ही रिपेअर करून नक्की आणून देतो सर. सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स. कळलं घड्याळ मिळालं मला. जा. आयुष्यात अशी वेळ माझ्यावर आली नव्हती कधी. घड्याळ दिले रिप्लेस करून. अरे याला काटाच नाही आहे.